नमस्कार. मागच्या एपिसोडमध्ये आपण विचाराचं स्वातंत्र्य याविषयी थोडक्यात बोललो. आता त्या पुढे जाऊयात आणि कृतीचं स्वातंत्र्य याविषयी बोलू. तुम्ही बघितलं असेल की लहान मुलं अगदी वेगवेगळ्या आणि छोट्या छोट्या गोष्टी करून बघत असतात. म्हणजे बघितलं तर मोठ्या माणसांसारखं त्यांना कपातनं चहा पिऊन बघायचं असतं. त्यांना चहाचं अट्रॅक्शन नसतं तर कपाचं अट्रॅक्शन असतं. चमच्यानी काट्या चमच्यानी खाऊन बघायचं असतं. या कृती कोणाच्या तरी उपस्थितीत करू देणं हे झालं कृतीचं स्वातंत्र्य. अर्थात याच्यात डिपेंडन्सी आहे, कारण कोणाची तरी उपस्थिती. परंतु हे स्वातंत्र्य जर का आपण दिलं नाही किंवा या कृती जर का आपण करू दिल्या नाही, तर ज्या स्वातंत्र्याची सुरुवात होणार आहे ते स्वातंत्र्य आधीच हिरावून घेतल्यासारखं होतं. त्यामुळे पालक म्हणून, शिक्षक म्हणून याबाबतची आपण काळजी घेऊया. आणि अर्थात यज्ञजा आणि गंपूदादा काय म्हणतात ते बघूयातच. धन्यवाद. चौकट दसी बदाम दुर्री स्पीक पंजी शाबास स्पीक नववी स्पीक अट्ठी किलवर एक्का चौकट राजा किलवर राणी चौकट गुलाम किलवर दसे शाबास मोगॅम्बो खुश हुआ बढ़िया मस्त. ते चॉकलेट तुझे. ओके, महाराजांची एक चांगली गोष्ट मला सांग. स्वराज्य उभं केलं. म्हणजे काय केलं स्वराज्य? म्हणजे आपल्याला स्वतःचं राज्य मिळवलं, पण आपल्याला गुलामगिरीतून मुक्त केलं का? मुघल साम्राज्यामधून आपल्याला स्वतंत्र केलं. मुघल साम्राज्यामध्ये लोकांचे हाल होत होते, लोकांना कर भरावा लागत होता. ते राहायचं असेल तर तुम्हाला कर भरावा लागेल, तुम्हाला सुरक्षित राहायचं असेल तर कर भरावा लागेल, असे जाचक कायदे होते. आणि त्या सगळ्यातून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. कोणी? शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि म्हणून तुला शिवाजी महाराज आवडले, म्हणजे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. मग ते मिळालेलं स्वातंत्र्य नंतर काय झालं? मग इंग्रज आले. मग इंग्रजांनी आपल्याला परत पारतंत्र्यामध्ये टाकलं. आपलं परत स्वातंत्र्य गेलं. मग ते स्वातंत्र्य परत आपल्याला कोणी कोणी मिळवून दिलं? महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, बाबू गेनू, मदनलाल धिंगरा, सावरकर, सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू, या सगळ्यांनी आपल्याला परत स्वातंत्र्य मिळवून दिलं. ओके, तसं तुला स्वातंत्र्य आहे का नाही? तू स्वातंत्र्यात आहे का पारतंत्र्यात आहे? म्हणजे आई बाबा सगळ्या गोष्टी करू देतात का तुला? करू देतात. व्हेरी गुड. म्हणजे तू स्वातंत्र्यात आहेस. पारतंत्र्यात कशा कशात आहेस? टीव्ही पाहू देतात का? टीव्ही बंद आहे. मोबाईल पाहू देतात का? एक गोष्ट पाहिजे कुठे. खेळायला जाऊ देतात का? आणि आणि काय काय स्वातंत्र्य पाहिजे तुला?
कपडे तुझ्या आवडीचे घेऊ देतात का? हो, पण सगळे घालणार. सगळे कपडे घालणार असशील तरच तुला घेऊन देणार असं म्हणतात. हो. बरोबर का नाही? ओके. म्हणजे तुला बरंचसं स्वातंत्र्य आहे, पण तुला टीव्ही पाहायचा असतो का? काय नसतो पाहिजे बघा टीव्ही? डोळे कोणाचे? दुखतात. तुझे डोळे दुखतात. आपले डोळे दुखतात म्हणून टीव्ही पाहू नये, हे पटतंय तुला? 100%. मग उद्यापासून बाबाला सांगतो की तुला टीव्ही पाहायला हरकत नाही, यज्ञेच्या टीव्ही पाहणार नाही. समोर टीव्ही चालू असला तरी तू पाहायचा नाही, चालेल? हं? आणि तुझ्या लहान भावाचं नाव काय? समीहन. समीहन. तो त्रास देतो का तुला? थोडा थोडा थोडा. तू ताई आहेस ना त्याची, म्हणून तू सहन करतेस का त्याचा त्रास? हं? तो सर्वात जास्त आवडतो तुला? हो. आणि त्याला? त्याला पण ताई आवडते का? माहिती. माहित नाही अजून, तो लहान आहे अजून. हो. काय काय खोड्या करतो तो? बरं मला टाळी दे पटकन, त्या हाताने पण दे. हा, काय काय खोड्या करतो तो? आठवत नाहीत का त्याच्या खोड्या? थोडा नाही करत, तो त्रास देतो. काय त्रास देतो? बच काढतो केस. त्याला माहिती नाही ताईला लागतं म्हणून. त्याला कळतं का आता की ताईला लागतं? त्याला ताईचे छान केस दिसतं म्हणून तो ओढतो. आणि बोच काढतो का? हो. का बरं बोच काढतो? त्याला वस्तू दिली नाही की बोच काढतो? तू जे खेळत हातातून घेतली की तुला जे खेळायचं असतं तेच त्याला पण खेळायचं असतं का? हो. तुला अभ्यास करावा वाटला की तो पण अभ्यास करतो का? नाही, सगळे येऊन सगळं येऊन ओढतो, त्याच्यामुळे तुझा अभ्यास होत नाही का मग? तो झोपला की मी पाहतो. तू झोपला की तू अभ्यास करते. किती वेळ अभ्यास करते बेटा? खूप वेळ करते का थोडा वेळ करते? हो. थोडा वेळ. मग खूप वेळ कधीपासून करणार आहेस? आजपासून करशील का उद्यापासून? आजपासून करशील का उद्यापासून? उद्यापासून नक्की. आता तर सुट्ट्या पडल्या तरी पण करशील? हो. का ग? अभ्यास करायचा असतो पुढच्या वर्षीचा, मागच्या वर्षीचा. तू आता कितवीला जाशील? तिसरी. तू तिसरीत जाशील? हो. दुसरीतून तिसरीत कसं जातो माणूस? पहिलीच जायला पाहिजे ना? नाही. का बरं तिसरीत जाशील? कारण दुसरीतून तिसरीत जातो. हो. मग त्याच्या वर्षी चौथीत. हो, चौथी. ओके. तुमच्या शाळेत काय काय करता तुम्ही? आम्ही खेळतो, अभ्यास करतो. सर्वात आवडती ताई कोण आहे? तर सगळ्याच ताई आवडतात. सगळ्यात आवडतात. सगळ्यात आवडती ताई कोण? गणिताची प्राजक्त. गणिताची प्राजक्ता ताई आवडते तुला. का बरं आवडते ती? तुला गणित विषय आवडतो म्हणून प्राजक्ता ताई आवडते का प्राजक्ता ताई आवडते म्हणून गणित विषय आवडतो? प्राजक्ता ताई आवडते. प्राजक्ता ताई आवडते म्हणून गणित आवडते. वाह, मस्त, भारी प्राजक्ता ताई. ओके. आणि खेळायला काय आवडतं? खेळाचे ताई दादा कोण आहेत? तर खेळाची ताई दादा नसतं. शाळेतला दादा. अविराज दादा. अविराज दादा. काय खेळतो तो? अमेरिकन डॉजबॉल, लंगडी पाणी. अच्छा, सगळे खेळ खेळतो. हो. व्हेरी गुड. अमेरिकन डॉजबॉल काय बेटा? काय खेळ असतो तो? 2 टीम असतात आणि मध्ये 2
छोट्या कोणच्या वळी लावलेल्या असतात त्याच्यामध्ये बॉल ठेवलेला असतो. हम्म. आणि मग दादा जेव्हा शिट्टी वाजवतो तेव्हा आम्ही जाऊन तो बॉल घेऊन मग दुसऱ्या टीमच्या मुलांना आउट करायचं. अच्छा, पळापळी करायला मज्जा येते. हो. ओके. आणि आपण तो काड्यांचा खेळ खेळलो, तो आवडलो का तुला? हो. डेस्कवरचा. त्याच्यामध्ये काय होतं, नेम धरून मारायचं होतं, बरोबर का नाही? हो. बरोबर रांगेत असेल तरच तो लागणार, अदरवाईज तो काही लागणार नाही. नाही. लागला तुझा, भारी नेम आहे तुझा. मग तुला रायफल शूटिंग नाही आवडत का? असं रायफल शूटिंगचा खेळ असतो ना, ठिशक्या ठिशक्या, तो पण असतो की ऑलिम्पिक रायफल शूटिंग. तलवारबाजी असते तसं तो पण असतो. तुला तलवारबाजीच आवडते. ओके. जर मी तुला अशी संधी दिली, असं स्वातंत्र्य दिलं की तुला तुझं नाव काही पण ठेवता येईल, तर काय नाव ठेवशील? अं, पिल्लू. पिल्लू नाव ठेवशील. पण तिथं आधी म्हणत असतील ना आई बाबा तुला, हा? मग तुझं यज्ञाच्या नावच चांगलं आहे तुला असं वाटतं? हो. ओके. आणि तुझ्या लहान भावाचं नाव ठेवायची संधी तुला मिळाली, तुला फ्रीडम मिळालं, तुला स्वातंत्र्य मिळालं, तर काय नाव ठेवशील? गुंडू. गुंडू नाव ठेवशील. ओके. तुला स्वातंत्र्य मिळालं तर तू खेळणार आहेस. तुला शिक्षणाचं स्वातंत्र्य मिळालं, तू गणित विषयाचा अभ्यास करणार आहेस, बरोबर? तुला डान्स नाही आवडत का? आवडतो. कुठला डान्स आवडतो? भरतनाट्यम. भरतनाट्यम आवडतो. तू करतेस का भरतनाट्यम? हो, क्लासला जाते. क्लासला जाते. तुझ्या ताईचं नाव काय? क्लासचं नाव? अपर्णा. अपर्णा ताई. छान शिकवते. हो. आवडते ती ताई पण तुला? ओके. वा, भरतनाट्यम पण शिकते, छान गोष्ट आहे. व्हेरी गुड. आणि तुला रंग जांभळा आवडतो का गुलाबी आवडतो? दोन्ही. दोन्ही आवडतो. त्यातल्या त्यात जास्त कुठला आवडतो? गुलाबी. गुलाबी आवडतो. का बरं आवडतो गुलाबी? आवडतो, माझं स्वातंत्र्य आहे, बरोबर ना? आणि चित्रपट कुठले कुठले पाहिलेस तू? पावनखिंड, सुभेदार आणि हमीरा. हो. पावनखिंड मध्ये कोणाची गोष्ट आहे? बाजी प्रभू देशपांडे. बाजी प्रभू देशपांडेची. त्याच्यामधलं काय आवडलं तुला सर्वात? शेवटची लढाई. शेवटची लढाई आवडली, तलवारबाजी. ओके. आणि कुठे पावनखिंड? कोल्हापूरच्या जवळ आहे का कुठे? हो. पन्हाळ्याचं. पावसातला सीन आहे का तो? हो. पाऊस पडत असतो, म्हणजे पावसाळ्यातला दिवस आहे ना? पावसाळ्यामध्ये पावनखिंडमध्ये युद्ध झालं. ओके. आता मला शेवटचं सांगायचं आहे की तुला जर खाण्याचं स्वातंत्र्य दिलं तर तू काय खाशील? रोज, बर का, रोज तेच खायचं.